एक व्यक्तिमत्व म्हणजे मी इथे मांजऱ्यात खूप रेग्युलर येतो आणि आमचं देव आमची कुलदेवता इथे आमची महासादेवी. पण इथे आलो की दरवेळेला मी कुठेतरी इथे पोस्टर असतं तिकडे तुमचे लोकप्रिय आमदार जीत विनायक आरोडकर यांचं पोस्टर दरवेळेला असतं, काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतात. आणि मला पण जाम कुतूहल होतं की कारण मी गोव्यात सगळीकडेच फिरतो, पण एक हे व्यक्तिमत्व मला काय ना काहीतरी वेगवेगळं काम करताना दिसतात. एक तर काम करणारा आमदार म्हटल्यावर मला जरा खूप आनंद वाटतो. आणि तुम्हाला तुमचं इतकं चांगलं नशीब आहे की असे एक आमदार लाभलेत तुम्हाला जे तुमच्यासाठी कायम 24 तास करत असतात. हे माझं गाव आहे त्यामुळे मला जास्त कौतुक होतं येतं. मी आपला विचार केला इथे ज्येष्ठ नागरिकांचं एक संमेलन आहे, म्हणजे एक 100-200 लोक असतील, पण हे ह्या माणसाचं काम दाखवतंय की एवढी लोक इथे हजर आहेत. आणि मी ज्येष्ठ नागरिक झालो ना, त्यामुळे मी ज्येष्ठ नागरिक म्हणत नाही, मी श्रेष्ठ नागरिक म्हणतो, कारण आपला एक्सपिरियन्स जास्त आहे लोकांपेक्षा. आणि मी एक पिक्चर केलेलं गेल्या वर्षी, जुनं फर्निचर नावाचं. किती लोकांनी पाहिलं?
नसेल पाहिला तर तो एक ॲमेझॉनवर आहे बघा. त्या सिनेमात मी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मांडलेल्या आहेत. म्हणजे आणि आता काय झालंय की आता एक परवा एक बातमी वाचली, आपला अल पचिनो 87 वर्षाचा बाप होणार होतो. त्यामुळे कोणी आपल्याला नावं ठेवून नाही येतं, 87 वर्षी बाप होतो येतो. त्यामुळे आपल्याला ताकद आहे अजून. 87 वर्षाचा अल पचिनो नावाचा नट 29 वर्षाची त्याची बायको आहे. आत्ता 1-2 महिन्यात बाप होणार आहे. तर आज इथे मांजरेकर मॅडमनी सगळं सांगितलं काय काय तुमच्या सोयी आहेत ह्या सगळ्या तुम्ही घ्याच. पण माझं काय म्हणणं होतं की आमचा एक्सपिरियन्स युनियनला नाही आहे, तर तुम्ही द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला रिटायर करू नका. आमचं वय 65 झालं असेल तरी आम्हाला खूप काही गोष्टी कराव्याशा वाटतात. माझं आमदार साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी ना इथे प्रत्येक गावात एक छोटा क्लब बांधला, जिथे संध्याकाळी सगळे जमतील, छान एखादा ड्रिंक घेतील, मजा करतील, म्युझिक लावतील. आणि हे वय खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्यासारखं. आयुष्यातल्या जबाबदाऱ्या संपल्या, त्यामुळे सगळे बसले एकत्र भेटायचे ठिकाण करणं. मी त्या सिनेमात पण तेच सांगितलंय की एक अशी जागा पाहिजे जिथे रोज हे संध्याकाळी भेटतील, मित्रांना गप्पा मारतील, धमाल करतील, गॉसिप करतील आणि डान्स करतील. पण कंपल्सरी तिकडे बार पाहिजे. काय येतं त्याला नको त्यांना आपण लस्सी ठेवू, ज्यांना हवं तरी घेऊ दे त्यांना. त्या बारमध्ये एका ठिकाणी बार ठेवू, एका ठिकाणी लस्सी, दूध, असं पियूष असं काहीतरी पौष्टिक गोष्टी ठेवू. पण खरंच मला खूप आनंद झाला. म्हणजे सर इथे लहान मुलांसाठी कार्यक्रम करतात, युथसाठी करतात, रेसेस, बायकांचे कार्यक्रम. मी दरवेळी इथे फक्त पोस्टरवर काही ना काहीतरी कार्यक्रम असतो. तर अशा प्रकारचा आमदार तुम्हाला मिळणं हे तुमचं खरंच थोर नशीब चांगलं आहे. जो आज म्हणतात की तुम्हाला आज औषधासाठी कुठे जायला लागणार नाही, तुम्हाला कुठे हॉस्पिटलला जायचं, तुमचा काही ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम नाही. कोण करतं आजच्या जगात? आजकालचे पॉलिटिशियन्स आहेत काही काम करणारे, पण काही लोक तर बस ते 5 वर्षाचं त्यांचे स्वप्न असतं की 5 वर्ष आमदार व्हावं आणि आपलं घर चांगलं छान बनवावं. पण ज्यावेळेला तुम्हाला जीत आरोग्य सारखे आमदार भेटतात ना, त्यावेळेला तुम्हाला खरंच म्हणजे मलाही हेवा वाटतो की आमच्या इथे मुंबईत का नाही असे आमदार. आणि आज मला तुम्ही इथे बोलून मला खूप बरं वाटतं की सगळे एवढे सिनियर सिटीजन्स, आपण सिनियर सिटीजन्स म्हणतो, मी अजूनही त्यांना श्रेष्ठ नागरिक म्हणतो. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. मला खूप खूप मजा आली तुमच्याबरोबर इथे. काही लोकांना मला सत्कार करणं म्हणजे खरंच मला त्यांचं काम एवढं कौतुकास्पद आहे आणि माझ्या हस्ते त्याचा सत्कार झाला हे माझं भाग्य समजतो मी. आणि खरंच इकडच्या आमदारांना म्हणजे आमच्या जी विनायक आरोळकर यांना मी मोर पॉवर टू हिम, असंच काम त्यांनी करत राहावं आणि माझ्या गावाचं नाव गोव्यात पुढे असावं याची मनोमन इच्छा व्यक्त करतो. आणि धन्यवाद मला इथे तुम्ही एवढा मान दिल्याबद्दल. धन्यवाद पुन्हा एकदा. कमिटी मेंबर्स, अध्यक्ष आणि सगळे तुम्ही ज्येष्ठ, माझे ज्येष्ठ म्हणजे तुमच्या आशीर्वादाशिवाय आज 3 वर्षाचे काम केला म्हणजे तुमच्या आशीर्वादात. आणि तुमचा आशीर्वाद ना जाल्यार कांयच जावंक शकना. सगळ्यात पयलीं हांव धन्यवाद म्हणटा आमचे मांजरेकर सराचे की तेंच्यांनी हांगासर येयले, वेळ काडून तुमकां टायम दिलो. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही इकडे आलात. माझ्या भाषणावर तुमचं भाषण ऐकायला थांबले आहे. सो मी शॉर्टमध्ये करतो. शॉर्ट खूप जाणांनी प्रश्न केला मला की अरे या मध्ये कितें काय म्हणून एक करता बरें आहा, महिलांचो स्पोर्ट्स करता, भुरग्यां वांगडा आसता, युथा वांगडा आसता, मदींच हें आनी कितें जाणट्यांक कित्याक तुमी हें करता म्हणून कितें म्हणून तुमी. आनी ताका खूप फावटी सांगलां आनी आयज तुमकांय सांगता ह्यो कित्याक विचार येयलो. गेली 2 वर्सां
एक वर्स आमदार जालो पण आमदार जबाबदारी कितें ही शिकपाक टायम लागता नवीन असल्या कारणान सो ती शिकल्या उपरांत इशू कितें आहा म्हणजे प्रत्येक गांवांत घरान इशू कितें चलतात हे केन्ना कळटा जेन्ना तूं स्वता ऑन फील्ड म्हणजे सगळ्या ग्रावंडाचेर म्हणजे प्रत्येक गांवांनी वाड्याचेर गाड्यांचेर वचत बसतले तेन्नाच कळटा काही चायच्या गाड्याचेर आमच्या हांगासर बसलेले खूब जाण आसतात हांवूय तेंच्या वांगडा खूब फावटी बसला च्या पिवपाक तेन्ना खुबशे विशय ते सांगतात आमचे पयशे येना आमकां जर चॅकअपाक वचोंक जाय तुयें जाल्यार आमकां गाडीच ना वेगळे वखदां ना आनी कितें ना गांवांत कितें इशू जाला शेती विशय कितें जाला कित्याक हांगासर चडशे शेतकरीच आसतले कित्याक पयलीं म्हणटा ते शेतीचेरूच पोट भरताले सो तुमी म्हाका दिसता मॅक्झिमम सगळे शेतीच करून हांगासर येयले आसतात मागीर खंय तरी सेटल बऱ्या जाग्याचेर जाले आसतले तुमची फॅमिली बीन पूण शेती विशयी खुबशे तुमचे इश्यूज आसतले जे हांव आयकतालो आनी प्रत्येक टायमार चिंततालो तुमच्या खातीर कितें करा सो आमची टीम जेन्ना आमी पयले फावट म्हाका दिसता 1.5 वर्स जाले 1.5 वर्स जाले आमी आमची टीम जी कोर टीम ऑफिस टीम जावं किंवा आमची टीम काम करता ते विचार करप चालू जाले तो सगळी म्हाका ते मागीर आमच्या घरांतली बीन सगळी म्हणजे सगळे घरांतली बीन म्हाका म्हणटात मदींच सकाळी उठता आनी तूं आनी एक विचार हाडटा कित्याक रातचो न्हिदतना म्हाका झेम पडना हांव घरा सांगता म्हाका झेम पडना म्हाका फक्त मांद्रे मतदार संघच दिसता आनी प्रत्येक टायमाचेर इवन घरातली माझी तेंकां विचारात ती म्हणटात हांव टायमूच दिना म्हणून कित्याक प्रत्येक टायमार प्रत्येक घर जेन्ना कितें जालो आमदार जाल्यार प्रत्येक घर म्हणटा तें म्हाजें घर प्रत्येक घरातले मेंबरां ती म्हाजी मेंबर म्हाजी फॅमिली सो प्रत्येक घरान कितें जर प्रॉब्लम इशू जाला डिफरंट तो हांवें फेस करप हांवें तें सॉल्व करप हे म्हाजी जबाबदारी आहा तेका लागून म्हाका झेम पडना आनी तेका लागून तुमचो विशय येयलो पण हांवें चिंतलें अरे हेंकां गाडयो जर चॅकअपाक वयतलो जाल्यार तुवें गाडी ना आजुनूय वयतलो चॅकअपाक गाडी ना बांबोळे जीएमसी वयतलो जाल्यार गाडी ना मदीं वखदां ना वखदां गव्हर्मेंट वखदां मेळटात पूण ते थोडे गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी फार्मासीनी ती वखदां नासतात ती भायली विकती घेवची पडटात आनी कितें वेगवेगळे स्किम्स आसतले अशें करून चिंतून चिंतून म्हटलें एक डिसिजन घेवया प्रत्येक गांवागांवांत आमचे लोक उरले आमी डिस्कशन करतले एक टीम पयली फॉर्म करया मागीर टीम करतना मांद्रेकर सर आहात आनी तेंचे सगळे सुभाष आहा श्रीबाबा आहा अजीत आहा सगळे बबन आसा नांवां घेतली सगळ्यांचीच घेवन गेल्यार टायम लागतलो सो एक टीम तयार केली ही सेंट्रल कमिटी टीम आनी तुमी सांगा म्हणलें कितें सो ते म्हणून आमी भोंवतात ते एक्सायटेड आनी बरें म्हणलें करा सुरवात करा आनी करता करता म्हाका भायल्यान रिस्पॉन्स येयलो खंयच्या भायल्यान मांद्रे मतदार संघाच्या भायल्यान अरे तूं करूं कितें सोदता काय म्हणून सगळ्याच फाटीर सगळ्यांकूच म्हणटा तूं आतां ज्येश्ठ नागरिकांकूय म्हाका खूब फोन येयले बरें सिरियसली सांगता तुमकां करूं कितें सोदता हांवें म्हटलें तशें कांय ना हांव म्हणजे भायर आवाज जेन्ना येयलो म्हणजे आमचे ज्येश्ठ नागरीक मांद्रे मतदार संघाचे इतके एक्टीव जाल्ले इतके एक्सायटेड जाले गेले 15-20 दिसान वचत थंय हे कार्यक्रमाक वाट पळयताले केन्ना जाता काय म्हणून आनी ते आयकून खरें बरें दिसलें भितर सरतात पयलो भितर सरलो तेन्ना भितर पयल्या उपरांत काळीज पयलीं भरून येयलें म्हणजे अशें दोळ्यांत दुखां येयलें म्हणजे इतले आमचे सगळे ज्येश्ठ हांगासर येयल्यात आनी हांगासर एका उल्याचेर तुमी इन्विटेशनाचेर हांगासर येयल्यात म्हणजे हेचे वयल्यान कळटा तुमी वाट पळयताले केन्ना आमकां कोण तरी फुडें व्हरतलो आनी आमकां आमचे डिफिकल्टीज सॉल्व करतलो तेका लागून सगळ्यांचे धन्यवाद विशय मेन मुद्द्याचेर येता कित्याक लागून सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान मिसेस मांद्रेकरान सांगलां तुमकां पूण सगळे 2 कावंटर पयलीं ते हांगा सगळे 2 कावंटर लायल्यात सोशल वेलफेअराचे एक सिनियर सिटीजन्स कार्ड करपाचें एक कावंटर फॉर्मेलिटी सगळे हांगासर करून आयच्या दिसा तेचेर इन्शुरन्सूय दिला दुसरे तुमचे पयशे येयना कित्याक येयना ते सुद्दां दुसरो कावंटर लावलेला प्रत्येक इश्यूज तुमचो कितें आहा तो तुमी सुशेगाद रिलॅक्स घाई गडबड करूं नाका जेयल्या उपरांत तुमी सुशेगाद कावंटरार वचूंक शकतात आरामसे तुमी डिस्कस आमचो सगळो आमचो एंटायर स्टाफ तुमकां मदतूय करतलो आतां सोशल वेलफेअर खूब तुमचे खातीर स्किमीज घेवन येतात